ओके, आता ऐका. मोनो atomic gas at pressure P having volume V. म्हणजे पहिल्यांदा काय दिलंय? as pressure P1 is P, volume V1 is V. प्रोसेस कुठली आहे? आयसोथर्मल. आता आयसोथर्मल प्रोसेस झाल्यानंतर पहिल्या स्टेप मध्ये P2 माहित नाही. P2 हाऊ मच वी डोंट नो, आणि विचारलं सुद्धा नाहीये. आणि V2 दिलंय किती? 2. V2 is 2. कसं सॉल्व करणार सांगा? P इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. बरोबर ना? P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल व्हॉट V. बट विचारलेलं काय? पुन्हा इट इज चेंज इन व्हॉल्यूम बाय ॲडिबॅटिक प्रोसेस. म्हणजे ही पहिली केस आहे. ह्यानंतर ॲडिबॅटिक होते, म्हणजे इनिशियल P2 आणि फायनल P3 फाइंड करायचं आहे. मग त्यासाठी वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट? P2 फर्स्ट. इज इट राईट काल कुलकर्णी? म्हणजे पुढची प्रोसेसला विचारलंय. मग पुढच्या प्रोसेसला इनिशियल स्टेट काय आहे? 2 आणि फायनल 3 फाइंड करायचंय. म्हणून इनिशियल स्टेट आपण पहिल्यांदा फाइंड करूया P2 फॉर ॲडिबॅटिक. कुणी फाइंड केलं आन्सर? आन्सर काय आलं? हा, P2 किती? नाही, बघूया. चुकले दोघांचं मी. आपण बघूया आता व्यवस्थित. P/64 बरोबर आहे. हा, आता पहिला आयसोथर्मलला मग याला P V इज कॉन्स्टंट, हा आयसोथर्मलचा फॉर्म्युला. इज इट राईट? चुकलं. सेल्फ अनालिसिस फार इम्पॉर्टंट असतं. P इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? व्हॉल्यूम. मग याच्यावर व्हॉल्यूम काय येणार? P/2 डायरेक्ट, कारण व्हॉल्यूम डबल झालं, प्रेशर हाफ होणार. आपण कॅल्क्युलेशन दाखवूया. P2/P1 इज इनवर्स V2/V1/V2. इनवर्स आहे ना? V1/V2. इज इट क्लिअर? ही स्टेप का आली? हा, आता V1 किती आहे? V2 किती आहे? त्यामुळं P2 आलं P/2. बरोबर. हे झालं कुठल्या प्रोसेसचं? फॉर विच प्रोसेस? आयसोथर्मल. आता नेक्स्ट स्टेप आहे ॲडिबॅटिक. झालं नाही तर P2 पर्यंत डाऊट आहे? ॲडिबॅटिक साठी इनिशियल स्टेट P2 आहे, जी P/2 आहे. त्यावेळी व्हॉल्यूम काय होतं? 2V. अँड P3 फाइंड करायचं आहे आता ऍक्च्युली. त्यासाठी व्हॉल्यूम किती झालं? 16. ॲडिबॅटिक प्रोसेस आहे. गॅमा इज 5/3. आपल्याला माहित आहे की आपल्याला गॅमा -1 लागतंय. हाऊ मच? 2/3. बरोबर. इज इट राईट? मग फॉर्म्युला वाईज P3 फाइंड करायचं आहे. PV रेज टू व्हॉट? गॅमा इज कॉन्स्टंट फॉर ॲडिबॅटिक. बरोबर. मग P इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V रेज टू गॅमा. बरोबर. हा, इट इज अ P3/P2 इज इक्वल टू इनवर्स V2/V3 होल रेज टू
गॅमा, अरे गॅमा -1 गरज नव्हती आपल्याला. का? पी आणि व्ही मध्ये आहे, पी आणि व्ही मध्ये आहे, त्यामुळे फक्त गॅमा. P3, P2 किती आहे? P/2, राईट. V2 किती आहे? झालं सॉल्व तुमचं? किती आला आन्सर? व्हेरी गुड. V2 इज 2V and V3 is 16V. म्हणजे इट इज हाऊ मच? गॅमा किती आहे? पुढे गॅमा 5/3. म्हणजे हे किती आलं? 1/8 रेज टू 2/3. काय करणार सांगा आता? इट इज 5/3. हा, सो P3/P/2 is raised to 5/3. Is it right? मग 1 आहे तसा आहे. 1 raised to anything is 1. 8 च्या जागी लिहा 2 raised to and whole raised to किती आहे? 5. Does that 3 get cancel? मग काय आलं? P3 किती आलं? as 1/2 raised to 5 into P/2. आता P raised to 5 किती येते? P raised to किती येणार? 6 मध्ये 64 येते, बरोबर आहे? 64. 8 to the 16, 16 to the 32, 62. So it is P/16. Is it clear? हा झाला असेल 75 बघा. गो फॉर 75. 75 हा झाला का सगळ्यांचा? प्रॉब्लेम का आला? हा,